नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समयुक्ततमो मतः आगायोगी जो म्हणिजे तो देवाचा देव जाणिजे आणि सुख सर्व माझे चैतन्य तो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या सांगतेच्या श्लोकाचा विचार आपण कालपासून करत आहोत. या श्लोकाचा हा प्रस्तुत विषय योगभ्रष्टाच्या संबंधाने प्रारंभ झालेला आहे, ज्याची साधना परमात्मा साक्षात्कारापर्यंत गेलेली नाही आणि साक्षात्काराच्या अगोदरच प्रारब्ध वशामध्ये ज्याचं आयुष्य संपल्यामुळे ज्याचा देह पात झाला, मृत्यू आला, त्या साधकाला नेमकी कोणती गती प्राप्त होते असा भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला आणि देवाने अध्याय समाप्तीपर्यंत त्याचं उत्तर दिलं की जो कल्याण कर्म करणारा आहे तो दुर्गतीला कधीही जात नाही, त्याचा विनाशसुद्धा होत नाही. नाही कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छती. फक्त त्याला मोक्ष प्राप्तीच्या अगोदर स्वर्गलोकामध्ये जाऊन एक मुक्काम करावा लागतो आणि तिथल्या दिव्य भोगामध्ये सुद्धा तो आसक्त होत नाही. उलट दिव्य भोगामध्ये गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो की मला भगवत साक्षात्कारापर्यंत हा प्रतिबंध का आला असेल, हा अंतराय अवचिता का उडवला श्री भगवंता, दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. आणि मग त्याचा जन्म होतो. ते जन्म होण्याची घरं 2 प्रकारची आहे. एक श्रीमंत आणि पवित्र कुळामध्ये जन्म होणं किंवा दारिद्र्य संपन्न बुद्धिमान योगी पुरुषाच्या घरामध्ये जन्म होणं. या दोनही योगभ्रष्टाला त्यांनी गत जन्मामध्ये केलेली साधना, कमवलेलं ज्ञान नूतन जन्मामध्ये नवीन पद्धतीनं प्राप्त होतं. जसं की ज्ञानोबाऱ्या म्हणतात, तेथ मागील जे सद्बुद्धी जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढती निर्वधी नवी लाहे. त्याला नूतन बुद्धी प्राप्त होते आणि मग ज्या अभिप्रायाला गुरूंच्या चरणकमलाजवळ बसून श्रवण केल्या असतानंतरच उगम होतो, अशा कठीण अभिप्रायामध्ये अभ्यासा वाचून त्याची बुद्धी प्रवेश करते. सगळ्या प्रकारची इंद्रिय, मन, प्राण हे सगळे वश होतात. किंवा विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षुत्व ही सुद्धा सगळ्या प्रकारची साधना त्याचं अनुसरण करते आणि मग तयार असलेल्या विवेकाच्या गादीवर तो बसतो. ततो याती पराम गतीम. त्यानंतर ज्या गतीच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची गती नाही अशा ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. पण त्याचा प्रवास हा काही एका जन्माचा नसतो. त्याने बहुती जन्मे मागिली, विक्षेपांची पाणी वळी झाडिली, मनोनी उपजत खेव बुडाली लग्न घटिका. भगवत प्राप्ती करता विलंब लागणं आणि विलंब न लागणं हे प्रतिबंधावर अवलंबून असतं. जितके जास्त प्रतिबंध असतात तितका वेळ लागतो आणि प्रतिबंध कमी असेल तर वेळच लागत नाही. व्यवहारात उदाहरण आहे, जर एखादा रस्ता सरळ असेल आणि त्याला कोणत्याही प्रकारचं गतिरोधक नसेल तर आपली व्यवहारामध्ये प्रवास करणारी 4चाकी गाडी 120च्या स्पीडनं जाऊ शकते. पण कल्पना करा, वळणं भरपूर आहे, खड्डे जास्त आहे, गतिरोधकही आहे, तर त्या प्रसंगाला जरी गाडी चांगली असेल तर मात्र वेळ लागतोच. हे जसं व्यवहारात आहे तसे परमार्थामध्ये जेवढे जास्त प्रतिबंध असेल मग ते प्रतिबंध विषयाचे, विषयाच्या संस्काराचे म्हणजे वासनेचे आणि अंतःकरणातल्या विकारांचे हे जास्त प्रतिबंध असेल. प्रतिबंधामध्ये प्रकार एक भोग वासनेचा प्रतिबंध, विषयाचं आकर्षण असेल तर मग त्याला वेळ लागू शकतो. नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनसे काही. म्हणजे रहाटी भांबावाला हे घडतं की नाही आणि त्यामुळे प्रतिबंध जास्त असेल तर त्यामध्ये वेळही लागू शकतो. पण या साधकाची तयारी जेवढी आहे त्याने बहुती जन्मी मागिली, पुष्कळ मागचे जन्म
आणि त्या जन्मामध्ये सगळ्या प्रकारचा विक्षेपाचा केर कचरा तो सगळा दूर केला. म्हणून जन्म प्राप्त झाल्याबरोबर ती लग्न घटिका पाहण्याचा मुहूर्त पाण्यात बुडाल्यामुळे लगेच त्याचं लग्न लागलं. कुणाबरोबर? आणि तद्रूप ते शिशु लग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होनी ठाके, तैसे विश्वजेत होये मागो ते जेथ लया जाये, ते विद्यमानेची देहे झाला तोगा. विद्यमान देहामध्येच तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला. असा हा योगी पुरुष तपस्वी पुरुषापेक्षा, कर्मनिष्ठ पुरुषापेक्षा आणि अपरोक्ष ज्ञानवान पुरुषापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि भगवान त्यामुळेच म्हणतात तस्माद योगी भवा अर्जुन. याकरिता अर्जुना तू अंतकरणाने योगी हो. जरी तो शरीराने क्षत्रिय असला, युद्ध कर्म करण्यासाठी प्रसंग वशामध्ये कुरुक्षेत्रावर आला जरी असला, तरी अंतकरणाने मात्र योगी हो. असा भगवंताने या उपांत्य श्लोकातला विचार प्रतिपादन केल्यानंतर सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे तर त्याचा विचार अंतिम श्लोकामध्ये सांगितला. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. सर्वेषां योगिनाम अपि, जगामध्ये अनेक प्रकारचे योगी आहेत. योगी म्हणजे ध्यान करणारे, प्रपंचाला आपल्या वृत्तीवर न घेता त्या त्या इष्ट देवतेच्या आकाराच्या अंतकरणाचा वृत्तीचा प्रवाह करणं यालाच ध्यान असं म्हणतात. तत्र प्रत्येकतानता ध्यानं. मग काही रुद्राचं ध्यान करतात, काही आदित्य अन्य देवतांचं ध्यान करतात, ते सगळे योगीच आहे. पण त्या सर्व योगी पुरुषांच्यामध्ये देखील मद्गतेन अंतरात्मना, अंतरात्मा म्हणजे अंतकरण, आणि तृतीय विभक्ती आहे मद्गतेन, ज्याचं अंतकरण माझ्या स्वरूपामध्ये प्रविष्ट झालेलं आहे किंवा युक्त झालेलं आहे, अशा युक्त अंतकरणाच्या द्वारे श्रद्धा संपन्न होऊन यह माम भजते, जो माझ्या सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचं भजन करतो, याच्या भजनाला प्रतिबंध नाही आणि संत समागमाचं साह्य आहे. म्हणजे अभ्यासही चांगला आहे, साधूंची संगती चांगली आहे, आणि हे भजन करत असताना हे सगळे जीव आहे, मी मात्र श्रेष्ठ आहे असा भेद त्याच्या अंतकरणात नाही. श्रद्धेनं संपन्न होऊन जो कोणी माझं भजन करतो, भगवान म्हणतात माझं भजन करणारा योगी असेल तर तो इतर देवदेवतांच्या उपासना करणाऱ्या योगी पुरुषांपेक्षा मदभक्त असणारा योगी सर्वात श्रेष्ठ आहे, युक्ततमाहा, असं माझं मत आहे. काल आपण विचार केला उपासना दोन पद्धतीची आहे. एक कार्य ब्रह्माची उपासना आणि एक कारण ब्रह्माची उपासना. तर कारण ब्रह्माला ईश्वर म्हणतात आणि अन्य ज्या देवता असतात उपाधीने प्राप्त त्यांना कार्य ब्रह्म असं म्हणतात. तर कार्य ब्रह्माची उपासना करण्यापेक्षा कारण ब्रह्म असणारी ईश्वराची उपासना सर्वश्रेष्ठ आहे. कारण ईश्वर सर्वांतर्यामी, सर्वव्यापक, सर्वनियंता, सर्वज्ञ आहे. आणि मग त्याची उपासना जर करत असाल तर इतर देवतांपेक्षा ती उपासना सर्वश्रेष्ठ आहे. समययुक्त तमो मतः असं भगवंतांनी प्रतिपादन केलं. यावरचे ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात, तो विचार आपल्याला पाहायचा आहे. आगायोगी जो म्हणिजे तो देवाचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. अरे अर्जुना, ज्याला योगी असं म्हटलं जातं तो पूजनीय असणाऱ्या सगळ्या देवांचा देव आहे. व्यवहारामध्ये देवांचं पूजन केलं जातं आणि देवाने सुद्धा ज्याचं पूजन करावं असा तो देवाचा देव पूजनीय किंवा सर्व शक्तिमान आहे. किंवा व्यवहारामध्ये देवाला जे कार्य शक्य होणार नाही ते कार्य योगी पुरुष सहज करू शकतो. एखाद्या प्रसंगाला उदाहरण सांगतो, लक्षात येईल. देवापेक्षा सुद्धा देवाच्या भक्ताच्या वाणीमध्ये सामर्थ्य अधिक असतं. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. महाभारत युद्धाला प्रारंभ होणार आहे आणि मग ते दुर्योधनाने आपली संख्या मोजली. शकुनी मामाला सांगितलं पांडवांची सैन्य आहे 7 अक्षोहिणी आणि आपलं सैन्य आहे 11 अक्षोहिणी. पांडवांपेक्षा 1.5 पटीनं अधिक आणि आणखीन थोडं जास्त आहे. विजय आपला होईल. शकुनी म्हणलं तो बावळट आहे. नुसत्या सैनिकांच्या संख्यावर विजय ठरत नसतो, सैनिक लढणारे तर पाहिजे. मी काल परवा एका व्याख्यानात असं ऐकलं
जर नेतृत्व करणारा सिंह असेल आणि सैनिकामध्ये जर शेळ्या मेंढ्या जरी असेल, फक्त नेता चांगला पाहिजे तर ते पराक्रम गाजवू शकतात. आणि सैनिकामध्ये सगळे सिंह आहे आणि नेतृत्व करणारा फक्त शेळीसारखा बोकड वगैरे असेल, पराक्रम नाही गाजवू शकत. नुसत्या संख्येवर ते अवलंबून नसतं, नेतृत्व करणाऱ्यावर अवलंबून असतं. पण शकुनी म्हटले नाही, एवढा असताना सुद्धा आपल्याला विजय मिळेल असं काही सांगता येत नाही. कारण या जगतामध्ये असा एक योद्धा आहे, तो ऐन प्रसंगाला सामना फिरवू शकतो. पण कोण आहे तो? आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, तो जर मैदानामध्ये उतरला तर तो सगळा निकाल एका रात्रीत फिरवू शकतो म्हणे. त्याच्या बाजूला ठरले, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीरी विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणजे मग काय कर, जा भगवंताकडे साह्य मागायला जा. म्हणजे जाऊ कोणत्या तोंडाने? मागच्या आठवड्यामध्ये मी त्यांना बंदिवासामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. ते आले होते शिष्टाईला आणि मी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. शकुनीने सांगितलं, भगवान आहे, त्यांच्या मनात अशा गोष्टी लहान लहान राहत नसतात. तो लवकरात लवकर जा आणि साह्य घे. दुर्योधन गेला आणि पांडवांच्या बाजूने भक्तराज अर्जुन गेले. दुर्योधन जेव्हा गेला तेव्हा भगवान झोपलेले होते. खरं तर नाटक होतं ते. आता देवाला कशाची झोप लागते भगवंताला माहिती होतं. पण दुपारचं जेवण झालं तर भगवान वामकुक्षी करत होते. डाव्या अंगावर परमात्मा झोपले. दुर्योधन भगवंताच्या मस्तकाजवळ जाऊन बसला आणि थोड्या वेळाने भक्तराज अर्जुन आले तर अर्जुन पायाजवळ बसले. आता जाग झालेली व्यक्ती जाग झाल्यानंतर त्याची नजर पहिल्यांदा पायाकडे जाते की नाही. मग अर्जुनाला विचारलं, तू कधी आला? दुर्योधनाने मधात तोंड घातलं, देवा मी पण आलो आहे. अरे दोघाच्या मधात तिसऱ्याने बोलायचं नसतं, पण ते लक्षण झालं, लागू झालं. आणि कशा करता आला? स्वागत आहे. आणि महाभारत युद्धामध्ये साह्य पाहिजे. भगवंताने निर्णय दिला, तुम्ही दोघे माझे नातेवाईक आहात, त्यामुळे मी असं ठरवलं आहे, या युद्धामध्ये मी सहभागी होणार नाही. मी अस्त्रही नाही चालवणार आणि शस्त्रही नाही चालवणार. फार झालं तर मी एखाद्याला युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन, पण मग तुम्हाला नाराज नाही करणार. एका बाजूला हातामध्ये शस्त्र धारण न करणारा मी 4 युक्तीच्या गोष्टी सांगू शकतो असा मी शस्त्र नाही चालवणार. आणि दुसऱ्या बाजूला 56 कोटी यादव असतील, मग तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या, शस्त्र मात्र मी चालवणार नाही. पण पहिली नजर अर्जुनावर पडली. अर्जुन लहान आहे वयाने. पहिला अधिकार अर्जुनाला, तुला 56 कोटी यादव पाहिजे, एकटा मी पाहिजे, पण मी शस्त्र नाही चालवणार. भक्तराज ते दुर्योधनाला असं वाटलं, पहिला हक्क दिला या अर्जुनाला. जर याने 56 कोटी यादव मागितले तर मला इच्छा नसताना भगवंताला आपल्या पक्षात घ्यावं लागेल. बरं, घेऊन फायदा काय? ना टाळ वाजवता येत, नवीन पारा घेणार, पंक्तीला हजर. कारण शस्त्र नाही चालवणार, अस्त्र नाही चालवणार, युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार. मग काय करता काय नेमकं? घ्यावं तर लागणारच ना. पण ते भक्तराज अर्जुन होते. 56 कोटी यादव बाजूला सारले आणि एका भगवंताची निवड केली. भगवंताला सांगितलं, शस्त्र नाही चालवलं तरी चालेल, पण आपण माझ्या रथाचं सारथ्य कर्म करावं. काय निवड आहे. आपण सुद्धा देवाला अशी प्रार्थना केली पाहिजे की भगवान, माझ्या जीवनाचे लगाम तुमच्या हातामध्ये घ्या, सारथ्य कर्म आपण करावं. आणि दुर्योधनाला इतका आनंद झाला मनातून. पण काय अर्जुन वेडा आहे? वेडा नाही, तुझ्यापेक्षा शहाणा आहे. तो मला, प्रभू 56 कोटी यादव मला चालतील. दोघं निघून गेले. हे बातमी कळाले भीष्माचार्यांना. देवापेक्षा प्रबळ भक्त असतात. त्या भीष्माचार्यांनी मनात प्रतिज्ञा केली, भगवंताची प्रतिज्ञा आहे, मी शस्त्र धारण करणार नाही. आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, मी देवाला शस्त्र हातामध्ये धारण करायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. प्रतिज्ञा. बाकीचा इतिहास माहिती आहे आपल्याला. प्रबळ युद्ध झालं, इतकं सुंदर. सुईच्या आकाराचे 50-50 बाण भगवंताच्या हातामध्ये भीष्माचार्यांनी मारले. लगाम धरतानाही आला पाहिजे आणि अर्जुनाचा रथ विचलित झाला पाहिजे. युद्धामध्ये माघार घ्यायची नसते. ते तर नातेवाईक नाही, मामा भांजेसुद्धा नाही. युद्ध तर युद्धच करायचं आहे. प्रचंड युद्ध. ना अर्जुनाच्या मनातला मोह आहे, शस्त्र चालवत नाही.
मग तर अर्जुन शस्त्र चालवत नाही आणि भीष्माचार्य तर एका दिवसामध्ये युद्धाचा निकाल लावतात की काय. आणि असं झालं तर अधर्माचा विजय होईल आणि मी जिवंत असताना धर्माचा पराजय. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपल्या प्रतिज्ञेला कलंक लागेल. भगवान खाली उतरले आणि सुदर्शन चक्र प्रगट करून भगवान मारायला धावले. ते अर्जुनाच्या लक्षात आलं, आपल्यालाच वचन दिलं होतं शस्त्र हातात धारण करणार नाही आणि माझ्यामुळे भगवंताची प्रतिज्ञा भंग होते आहे. परमात्मा पुढे चालतात वेगवान पावलाने आणि अर्जुनचे भगवंताला प्रार्थना करतात, प्रभू प्रतिज्ञा तोडू नका, प्रतिज्ञा तोडू नका. भीष्माचार्य समोर हात जोडून उभे आहे आणि भगवंत शांत झाल्याबरोबर भीष्माचार्य एकीकडे म्हणतात, प्रभू एकीकडे मला तुमच्या हाताने मरण आलं असतं तर मला सद्गती आत्ताच मिळाली असते. आता इच्छा मरणी असल्यामुळे 6 महिने वाट बघावी लागेल. पुढचा इतिहास माहिती आहे आपल्याला. पण अर्जुनाचा धिक्कार केला की तुझ्यामुळे मला माझा चांगला मृत्यू प्राप्त नाही झाला. आणि दुसरीकडे डोळ्यात अश्रू आले, प्रभू माझ्या अंतकरणातली प्रतिज्ञा मोडण्यासाठी म्हणजे सत्य करण्यासाठी तुम्ही तुमची प्रतिज्ञा मोडली. भीष्मपण केला खरा धनुर्धारा रक्षिले. भीष्माची प्रतिज्ञा काय होती, मी देवाला शस्त्र धारण करण्यास भाग पाडी. आणि देवाची प्रतिज्ञा काय होती, मी शस्त्र धारण करणार नाही. कोणाची खोटी ठरली, भगवंताची. आणि भीष्माचार्यांचा पण देवाने खरा केला. ते बाकीचे म्हणाले, प्रभू तुमची प्रतिज्ञा खोटी ठरली ना. भगवान म्हणाले, आपली आणखीन एक प्रतिज्ञा आहे, जर भक्ताची आपल्या समोर आली तर आपली मोडून टाकायची. ही सुद्धा आपली एक प्रतिज्ञा आहे. भीष्म पण केला खरा. मला तात्पर्य काय सांगायचं, देवाची प्रतिज्ञा आहे पण देवापेक्षा सुद्धा भक्त श्रेष्ठ आहे. तो देवाचा देव जाणीचे. देवाला सुद्धा पूजनीय, देवापेक्षा सुद्धा तो सामर्थ्य संपन्न अधिक आहे. असा हा योगी पुरुष आहे. तो शरीरीची परिमहिमा ऐसी पावे, कारण तो ब्रह्मज्ञानी महात्मा आहे. आगायोगी जो म्हणजे तो देवाचा देव जाणीचे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो माझं सर्वस्व आहे. त्याच्या वियोगामध्ये मला सगळं दुःख प्रसंग प्राप्त होतो. आपण नामदेवरायांचं उदाहरण पाहिलं. आणि ज्याच्या प्राप्तीमध्ये सर्व मिळाल्यासारखं वाटतं त्याला सर्वस्व असं म्हणतात. जावे शीघ्रवत जावे स्वस्तिक्षेम यावे शीघ्रवत. देवाने सांगितलं आपण कल्याणपूर्वक जा पण येताना लवकर या बरं. जावे स्वस्तिक्षेम यावे शीघ्रवत. कारण नामदेवराय म्हणजे देवाचं सर्वस्व आहे आणि सुखरूप आहे. म्हणजे भक्ताला पाहिलं तरच देवाला आनंद होतो, नाहीतर देवाला आनंद होत नाही. हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवान नृसिंह अवतारामध्ये प्रगट झाले. ते खांबातून आले की नाही, सिंहगर्जना आवेश होता. भगवंताची सिंहगर्जना ऐकली तर ब्रह्मदेवाला धक्का लागला. असं म्हणतात परंपरेने की ब्रह्मदेव उंट तयार करत होते आणि जे सिंहाची गर्जना भगवंताची ऐकली तर ब्रह्मदेव घाबरला. घाबरल्यामुळे आकार बिघडला ना उंटाचा. म्हणून तो उंट कसा आहे आकाराने, अहो रूपम अहो ध्वनी सुभाषितकार म्हणतात की नाही, तसं ते उंटाचं स्वरूप तयार झालं. ब्रह्मदेवापर्यंत धक्का लागला आणि आवेशामध्ये हिरण्यकश्यपूचा वध केला. पण भगवंताचा क्रोध मात्र शांत नाही झाला. आणि हाच क्रोध जर वाढत गेला तर भगवान ब्रह्मांडाचा नाश करतील. सगळ्या देवाने प्रार्थना केली लक्ष्मी मातेला की आपण जा आणि भगवंताला शांत करा. लक्ष्मी माता म्हणले, हे तर कार्य खूप सोपं आहे. लवकरात लवकर मी देवाला शांततेमध्ये क्रोध बाजूला सारून शांत रूपात प्रगट करते. आणि त्या सभागृहामध्ये आल्या आणि ते भगवंताचं चालू होतं काम. या खांबाला धक्का दे, त्या खांबाला धक्का, याला पाड त्याला पाड. ते लांबून पाहिलं लक्ष्मी मातेनं. ते म्हणे हे आपले पतिदेव नाही म्हणे, कारण त्यांचं वर्णन केलं आहे शांताकारम. हे शांताकारम नाही आहे, हे तर सगळा क्रोधाचा आकार आहे. लक्ष्मी माता शांत झाल्या. मग देवाने विनंती केली ब्रह्मदेवाला, म्हणे ब्रह्मदेवा तुम्ही जा. ब्रह्मदेव म्हणे आपण नाही जाणार. का, त्या हिरण्यकश्यपूला वरदान देणारच मी. देव म्हणे याला काही काम नाही, कोणाला तारखी देतो, आपलं काही वरदान देतो. ते ब्रह्मदेवावर राग काढतील म्हणे, मी नाही जाणार. इंद्राने सांगितलं आपली तर काही हिंमत नाही. मग कोण जाईल, ज्याच्याकरता अवतार झाला ते जाईल. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नर हरी
उचलून घेतला कडीवरी भक्त सुखी निवाला. भक्ताला पाहिलं की देवाचा क्रोध शांत झाला आणि भगवान वात्सल्य भावाने भक्त प्रल्हादाला चाटू लागले. सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तेत भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आगवे, तो मीच झाला अनुभवे अखंडित. मग तया महाप्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. हे संबोधन विनाकारण नाही घेतलं बरं. विषय कोणता चालू आहे? देव आणि भक्ताच्या प्रेमाचा. मग अर्जुना तुझं आणि सुभद्रा माझी भगिनी आहे. जसं या प्रेमामध्ये शब्दाने कथन करता येत नाही, तसं त्या भक्ताचं आणि माझं प्रेम शब्दामध्ये सांगता येत नाही. 12व्या अध्यायामध्ये आले बघा, अर्जुना गातो भक्त तो वल्लभा मी कांत. असंच आहे ना. अर्जुना गातो भक्त तोच योगी तोच मुक्त, तो वल्लभा मी कांताई सापडी, हे नातो आवडी. मज जीवाचे ने पाढे, हेही येत थोकडे रूप करणे. तरी पर्यंत याचे कहाणी, हे भोलीचे भारणी. ये न तव बोलणी परी बोलवी श्रद्धा, तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे. काय से निहन लजे तयाचे नेमी. देव आणि भक्ताचं जे प्रेमाचं नातं, त्या प्रेमाच्या नातामध्ये मधुर भाव असतो आणि मधुर भावामध्ये तो भक्त प्रिया म्हणजे पत्नी आहे आणि परमात्मा वल्लभ म्हणजे पती आहे. याला शब्द वापरला तो वल्लभा मी कांत ऐसा पडी. वल्लभ म्हणजे प्रिय पती आणि वल्लभा म्हणजे प्रिय पत्नी. स्त्रीलिंग शब्द आला ना, जसं की राम आकारांत पुल्लिंग आहे आणि रमा आकारांत स्त्रीलिंग आहे, तसा वल्लभ शब्द हा आकारांत पुल्लिंग आहे आणि वल्लभा तो आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. 12व्या अध्यायामध्ये वापरला. तेथ असा जो योगी आहे तो माझं चैतन्य आहे, तो माझा जीव आहे. ज्ञानी आजो म्हणजे तो चैतन्याचे केवळ माझे, हे न परी म्हणावे, हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलो ने बोलो. असं 7व्या अध्यायामध्ये विचार. ज्ञानी त्वात्मैव मे मतम. एरवी ज्ञानी जो भक्त आहे ना, तो माझं केवळ चैतन्य आहे, तो माझा आत्मा आहे. कारण तो सुद्धा परमात्म्याला माझा आत्मा म्हणतो. आणि मग जर तो माझा आत्मा मला म्हणत असेल तर मीही त्याला माझा आत्मा म्हणतो. पण त्या भजनातला प्रकार किती गोड आहे. या भजनामध्ये त्रिपुटी प्रतीतीला येते. त्रिपुटी म्हणजे 3 विभाग प्रतीतीला येतात. मग आता 3 भाग आले तर भेद झाला असं मात्र घडत नाही. उपाधिकृत असणारा भेद हा कल्पित असतो, वास्तविक तो काही भेद निर्माण करत नाही. तेथ त्याच्या त्या भजनामध्ये भजता, भजता म्हणजे भजन करणारा भक्त. भजन हे साधन आणि भजावे ज्याचं आपण भजन करतो, असा भजन करण्याकरता भज्य योग्य असणारा परमात्मा त्याला भजावे असं म्हणतात. भजन करणारा, भजनाची क्रिया आणि ज्याचं भजन करावं असा भज्य परमात्मा, हे सगळं काय आहे? हे भक्ती साधन जे आघवे, हे प्रेमपूर्वक केली जाणारी भक्ती. आणि या भक्तीचं हे जे आघव साधन आहे, या साधनामध्ये जरी आपल्याला 3 दिसले तर तत्वता 3 नाही बरं. तो मीची झालो अनुभवी अखंडित. अनुभवाच्या म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या अंगाने विचार जर केला तर अनुभवाने या त्रिपुटीमध्ये केवळ एकत्वच आहे. फक्त मोजायला 3 आहे, पण तत्वता स्वरूपाने मात्र एक आहे. हे विचारसागरामध्ये उदाहरण दिलं. एखाद्या मोठ्या जलाशयामध्ये पाणी असतं, धरणात साठवलेलं पाणी, ते पाणी कालव्यामध्ये येतं. कालव्यातलं पाणी पुन्हा एखाद्या छोट्या पाटामध्ये, पाटातलं पाणी त्या वाफ्यामध्ये जातं आणि त्या वाफ्यामध्ये जाऊन किंवा त्या झाडाचं जे काही आळं असतं, त्या आळ्याच्या आकाराचं पाणी प्राप्त होतं. तत्वतः पाणी एकच आहे, पण त्याला धरणाची, कालव्याची, पाटाची किंवा आळ्याची उपाधी लागली की त्या त्या आकाराला जसं ते पाणी प्राप्त व्हावं, तसं अंतकरणाचा उपाधी लागला की त्याला भक्त म्हणावं. अंतकरण वृत्तीचा प्रवाह लागला, उपाधी लागला की त्याला भजन म्हणावं. आणि तो अंतकरण वृत्तीचा प्रवाह ज्या परमात्म्याच्या आकाराचा झाला ते त्याचं भज्य देवता झाली.
वास्तविक स्वरूपाने विचार केला तर त्या अंतकरण वृत्तीचा उपाधी लागला तरी तिथं चैतन्यच आहे. अंतकरणाचा उपाधी लागला, दोन आहे बरं, अंतकरण वेगळं आणि अंतकरणाची वृत्ती वेगळी. अंतकरणाचा लागला उपाधी की भक्त म्हणा, अंतकरण वृत्तीचा उपाधी लागला की त्याला भजन क्रिया म्हणा. आणि ते भजन जिथपर्यंत जातं, ज्याला विषय करतं त्याला परमात्मा असं म्हणा. मग आपण जर या उपाधी बाजूला केल्या तर सगळीकडे चैतन्य चैतन्य चैतन्यच आहे. तो मीच झालो अनुभवे अखंडित. अखंडित म्हणजे जरी उपाधी आली तरी उपाधी मात्र त्या स्वरूपाला खंडित करत नाही. जसं की आपण आकाशाचं उदाहरण पाहतो. सर्व व्यापक असणारी जी पोकळी अवकाश त्याला आपण महाकाश म्हणतो. आणि त्या आकाशाला आता या मठाचा उपाधी लागला. कालांतराने आपण बाहेर गेलो तर घटाचा उपाधी लागला, एखाद्या डेऱ्याचा उपाधी लागला. मग आता घट, डेरा किंवा मठ याच्यामुळे आकाश काय खंडित झालं का? खंडित होऊ शकत नाही, कारण उपाधीमध्ये असणारा सुद्धा त्या आकाश महाकाश स्वरूपच आहे. तसं या भक्तीच्या साधनामध्ये जरी असेल तर चैतन्य रूपाने एकच आहे. मग मठ आला काय, घट आला आणि तो फुटूनही गेला, तर फुटण्याच्याही अगोदर जसं आकाश अखंड आहे तसं चैतन्य कायमचंच अखंड आहे. आपण म्हणतो फक्त चैतन्य बाहेर आहे का आत आहे, हा विचार फक्त शरीरामुळे करावा लागतो. नाहीतर शरीराच्या बाहेरही चैतन्यच आहे आणि शरीराच्या आतमध्ये सुद्धा चैतन्यच आहे. एखादा घट आपण पाण्यामध्ये बुडवला, मग ते पाणी कुठं आहे? घटाच्या आत आहे का बाहेर आहे? सगळं पाणीच पाणी आहे. फक्त घट आतमध्ये बुडवल्यामुळे म्हणावं लागतं की घटाच्या आतही पाणी आहे आणि बाहेरही पाणी आहे. तसे उपाधीचा सगळा विचार आहे, नाही तर चैतन्य कायमचं अखंडच आहे. ते तर भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, तो मीची झालो. चकाराने सांगितलं बरं, अन्य कोणत्याही द्वैताला जागा नाही. मीची चकाराने काय सांगितलं? केवळ मीच आहे. उपाधिकृत भाग फक्त दिसायला दिसतो, नाहीतर उपाधी बाजूला केले मीच मी आहे. झालो अनुभवी अखंडित, हा त्याच्या भजनाचा उत्तम प्रकार आहे. खरी भक्ती ही आहे ज्या भक्तीमध्ये भेदाला जागा नाही, आणि असेल तर कल्पित भेद आहे. कल्पित भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. ज्ञानोबांनी उदाहरण दिले बघा, 18व्या अध्यायामध्ये देवीचं उदाहरण दिलं आहे. एक महिषासुरमर्दिनी आहे, त्याच्यामध्ये महिषासूर, हातामध्ये असणारा त्रिशूळ, नाश करणारी चामुंडा देवी, हे सगळी सोन्यापासून तयार केलेली आहे. सुवर्णाच्या चंडिका, सुवर्णाच्या सुवर्ण शुळेची देखा, सुवर्णाच्या चंडिका, सुवर्णमहीची देखा वध केला, नाश केला. सुवर्णाच्या महिका, सुवर्णाच्या चंडिका, सुवर्णाच्या महिका नाश केला. त्रिशूळही सोन्याचंच, महिषासुरही सोन्याचा, चंडिकाही सोन्याची. वाचोनी महिष शूळ ती चामुंडा, याच्यामध्ये काय आहे? सोनं आहे. पाहणारा मनुष्य काय म्हणतो? बघा ना, चंडिका रागवली, आता तिने सुवर्णाचा शूळ हातामध्ये घेतला आणि महिषासुराचा नाश केला. वाचोनी महिष शूळ चामुंडा सुवर्णची, ते सगळं सोनं आहे. तसं याच्या भक्तीमध्ये त्रिपुटीचा भेद प्रकार नाही, केवळ ऐक्य आहे. तो मीच झालो अनुभवे अखंडित. आणि असा जो भक्त असेल त्याच्या प्रेमाचं वर्णन करा बरं. भगवान म्हणता अडचण हीच आहे ना, त्याच्या प्रेमाचं वर्णन नाही होऊ शकत. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. हे सुभद्रापती संबोधन आलं आहे. माझी भगिनी सुभद्रा आणि तिचा पती असणारा तू, हे सुभद्रापती. जसं तुझं म्हणजे भक्तराज अर्जुनाचं आणि सुभद्रा माझी भगिनी यांच्यामध्ये असणाऱ्या प्रेमाचा शब्दाने कथनाचा विचार प्रकट होऊ शकत नाही, तसं त्या भक्ताचं आणि माझं, आमच्या दोघांमध्ये जी प्रीती आहे त्या प्रीतीचं स्वरूप बोली म्हणजे शब्दाने, निर्वचे शब्दाने कथन करता येईल ऐसे नव्हे, असं मात्र नाही. खरं जे प्रेम आहे ना, ते प्रेम शब्दात सांगताच येत नाही. प्रेम दाखवताही येत नाही, बोलताही येत नाही आणि कोणत्या प्रकारे सांगताही येत नाही, ऐकताही येत नाही. कारण प्रेमाच्या बाबतीमध्ये
नारद भक्तिसूत्रामध्ये असं म्हटले नारद महर्षींनी, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेम हे अनिर्वचनीय आहे, शब्दामध्ये सांगता येत नाही. मग त्याचा अनुभव येतो का? हो, मुखास्वादनवत. पण खऱ्या प्रेमामध्ये त्याग असतो बरं. खऱ्या प्रेमामध्ये भोग नसतो. आईचं आपल्या बालकावर प्रेम असतं, मग किती त्याग. किंवा त्या आईचं आपल्या कुटुंबावर प्रेम असतं, त्या प्रेमामध्ये सगळा स्वयंपाक ती स्वतः करते. स्वयंपाक करत असताना कुटुंबावर प्रेम असल्यामुळे प्रेमात त्याग असतो. सुंदर सगळे पदार्थ तयार केले तर अगोदर सगळ्या कुटुंबाला जीव घालते, आणि सगळ्या कुटुंबाचं पोट भरलं की प्रसंगाला त्या मातेला सुद्धा एखादा पदार्थ खायला मिळत नाही. प्रेम आहे, प्रेमात त्याग आहे. एखादा मुलगा विचारतो, आई एवढी सगळी बासुंदी तू चांगली तयार केली, पण तुला एक चमचाभर सुद्धा शिल्लक राहिली नाही. मग ती आई काय म्हणते, तू पोटभर खाल्ली ना, त्याच्यामध्ये माझं समाधान आहे. खऱ्या प्रेमात त्याग असतो, आणि प्रेमामध्ये त्याग असेल तरच खरं प्रेम आहे. प्रेमात कधी भोग नसतो, प्रेमात वासना नसते. शुद्ध प्रेम त्याग शिकवतो. तस्मिन तत्सुख सुखित्वम, याला खरं प्रेम म्हणतात. ज्याच्यामध्ये दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होतो ते खरं प्रेम आहे. म्हणून देवाचं आणि भक्ताचं प्रेम असं आहे, म्हणजे भक्त जेवला की देवाला आनंद होतो, आणि देवाने दूध पिलं की नामदेवरायाला आनंद होतो. हे असं ठरलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये म्हणतात प्रेम, ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा विचार केला जातो. जिथं स्वार्थपरायणे विचार केला जातो आणि त्याला प्रेम म्हणत असाल तर ते प्रेम नाही, ते वासना आहे, किंवा तो स्वार्थपरायण भोग आहे. पण खऱ्या प्रेमामध्ये त्याग. आता आपले सैनिक आहे, देशाचं रक्षण करणारे, काय देशप्रेम आहे, त्याग आहे. आपण फक्त म्हणतो न जायते म्रियते वा कदाचिन, आपण म्हणतो जात असे हे ध्रुव मृत्यूर, आयेगा सो जायेगा, हे आपण चिंतन करतो मरणावर. पण प्रत्यक्ष सैनिक मरण पाहता डोळ्याने, त्यांना माहिती आहे आपण गेलो तर माघारी घरी जाणार नाही. प्रत्यक्ष मृत्यू पाहतात आणि मृत्यूला आनंदाने कवटाळतात. का? देशप्रेम आहे. शहीदांनी हसत हसत फासावर जाण्याची शिक्षा घेतली, सहज रद्दही करता आली असती त्यांना, इंग्रजांच्या पाया पडले असते तर नाही. देशावर प्रेम आहे, प्रेमामध्ये त्याग असतो, कुटुंबात सुद्धा. आणि जोपर्यंत कुटुंबामध्ये प्रेम असेल, म्हणजे परस्पराविषयी त्यागाची भूमिका असेल, तेव्हाच कुटुंब एकत्र राहतं. जेव्हा कुटुंबामध्ये स्वतःचा विचार येतो की नाही, स्वार्थपरायण, तेव्हा एकत्र कुटुंबसुद्धा विभक्त होतं. कारण का? जिथं स्वार्थ आपला विचार केला जातो तेव्हा प्रेम राहत नसतं. जेव्हा इतरांचा विचार केला जातो दुसऱ्याचा, तेव्हा ते प्रेम राहतं. आणि खऱ्या प्रेमामध्ये भक्ती संभवते. सात्वस्मिन परम प्रेम रूपा, सगळ्याच्या अंतःकरणात प्रेम आहे. पण ते प्रेम जर ज्याच्या प्रिय व्यक्तीच्या विषयी असेल तर ते खरं त्यागप्रधान प्रेम आहे. पण प्रेम सांगता येत नसतं. प्रेम हा अंतःकरणाचा स्निग्ध प्रकार आहे, वृत्तीचा प्रवाह आहे. भगवंताच्या विषयी ऐकलं, भगवंताला पाहिलं की अंतःकरण द्रवीभूत होणं, याला म्हणतात प्रेम. हे खरं स्नेह आहे. ते लाखेपासून अलंकार तयार केला जातो, आणि अग्नीच्या जवळ आलं की ते लाख विरघळते बघा, ते असे मृद होऊन जाते. तसं भगवंताची कथा ऐकली, भगवंताला डोळ्याने पाहिलं, भगवंताला आलिंगन दिलं, असं ऐकल्याबरोबर कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप, याला खरं प्रेम म्हणतात. त्याच्यामध्ये तस्मिन तत्सुख सुखित्वम, त्या परमात्म्याच्या सुखाने आपण सुखी होणं हे प्रेम आहे. आणि त्या भक्ताचं माझं काय प्रेम आहे तर भगवान म्हणतात मग तया आम्हा प्रीतेचे. तया म्हणजे त्याचं, आणि आमचं परस्परावर प्रेम आहे. आणि त्या प्रेमाचं स्वरूप त्यालाही सांगता येत नाही आणि मलाही सांगता येत नाही. म्हणून तुम्ही तर सर्वज्ञ आहात, काही काही गोष्टीमध्ये नाही सांगता येत अनुभव असताना. मोक्या मनुष्याने साखर खाल्ली, त्याला विचारलं कशी लागली, आता लागली हे त्याला माहिती आहे गोड लागली म्हणून, पण सांगता येत नाही. अहो जो खातो त्यालाही नाही सांगता येत. सांगणारा फक्त काय ना गोड लागली, अरे गोड म्हणजे नेमकं काय आता नाही सांगता येत. गोड एवढं म्हणता येईल, पण गोडी कशी असते ते काय शब्दांत सांगता येणार आहे. जिथं बोलक्या माणसाला सांगता येत नाही तर मुक्या माणसाला काय सांगता येणार. आणि हे प्रेम कोणाच्या तरी अंतःकरणात सहज प्रकट होतं. प्रकाश ते क्वापी पात्रे असं म्हटलं आहे. शुद्ध देवाच्या विषयीचं प्रेम कोणाला तरी प्राप्त होतं.
देवावर जर देवाची कृपा असेल आणि संतांची कृपा असेल तरच प्रेम प्राप्त होतं देवाविषयी, नाहीतर होत नाही. रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं आहे, त्या भगवतविषयक प्रेमाचे वर्णन करणारे हजारो ग्रंथ जरी आपण पिळून काढले, जसं आपण ऊसाचा रस काढतो की नाही, असे हजारो ग्रंथ जरी पिळून काढले तर प्रेमाचा एखादा सुद्धा थेंब मिळणार नाही. कारण ते देवाच्या कृपेनं मिळतं. मोक्षतस्तु महत्कृपयैव भगवत कृपाले साधवा. प्रेम देवाचे हे देणे. देवाने कृपा केली तर मिळतं, नाहीतर मिळत नाही. मग तया महाप्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे. त्याच्या आणि माझ्या परस्परामध्ये असणाऱ्या प्रेमाचं स्वरूप काय सांगा बरं. बोली निर्वचे, ते शब्दाने कथन करता येईल. निर्वचन करा म्हणजे कथन करा. ऐसे नव्हे गा अर्जुना, असं नाही बरं, साचे आणि हे खरंच आहे. मग तुला विचारलं, सांग बरं तुझं आणि सुभद्रेचं प्रेम आहे परस्पराविषयी, शब्दात सांगता येतं का? नाही सांगता येत. सुभद्रा मातेचं आणि भक्तराज अर्जुनाचं शुद्ध प्रेम. ते त्याच्या अगोदर प्रकार असा घडला, दुर्योधनाने बलरामदादाची फार सेवा केली, फारच सेवा केली आणि त्यांच्याकडून त्याने गदा प्रशिक्षण युद्धसुद्धा शिकलं. मग ते बलरामदादा प्रसन्न झाले आणि दुर्योधनाला विचारलं, मी तुझ्यावर प्रसन्न नाही, काय मागायचं ते मागून घे. दुर्योधन बोलेनच ना सुरुवातीला. अरे म्हणे आता किती 7:45 होत आले, सांग ना लवकर. सांगेनाच काय. शकुनी म्हणले तो लाजतोय म्हणे. लाजच काय त्याच्यामध्ये काय संकोच वाटायचा. म्हणे दुर्योधनाला असं वाटतं की तुमची भगिनी सुभद्रा आहे ना, ती आमच्या हस्तिनापुराच्या कौरववंशामध्ये यावी. म्हणजे 2 असणारे परिवार एकत्र होते. द्वारकेचे तुम्ही, शकुनीले हुशार, माहिती होतं जर सुभद्रा दुर्योधनाला मिळाली तर भगवंताचं जरी मनात असेल तरी दुर्योधनाला मारता येणार नाही, कारण वैधव्य मिळेल ना. त्याच्यामुळं इतका राजकारणी डाव, कूटनीतीमध्ये. पण त्याला माहिती नाही भगवान त्याच्यापेक्षा पुढचे होते. मग ते बलराम दादाला सांगितलं की सुभद्रेचा हात मागतो आहे. बलराम दादा म्हणाले दिला. कोणीच आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि बलराम दादाला म्हटलं तर भगवान, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीनं मी आज्ञा तुझी बाहेर आहे, त्याच्यामुळे तुमच्या आज्ञेचं मी उल्लंघन करणार नाही. बलराम दादा आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आले. सुभद्रा मातेला आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये बलराम दादा म्हणाले, तुला आनंदाचा हर्ष होईल अशी मी बातमी तुला सांगतो म्हणे. तू कल्पनासुद्धा एवढा तुला आनंद होईल. आता सुभद्रा मातेचं अर्जुनावर प्रेम अगोदरच, आणि त्याच्यात बलराम दादाने सांगितलं की सुभद्रा तुझं लग्न दुर्योधनाच्या बरोबर ठरवावं असा मी शब्द देऊन आलो. ते सुभद्रेला चक्करच आली. बलराम दादा म्हणे, बघ मी म्हणलो होतो ना तुला आनंदामध्ये आनंद असं ना, आता चक्कर आली. ते म्हणाले आनंदामध्ये. पण आता आपल्याला या संकटातून काढेल कोण? बलराम दादाच्या शब्दाबाहेर कोणाला जाता येणार नाही. भगवंताची प्रार्थना केली. प्रभू म्हणाले, बलराम दादा मोठे आहे, ज्येष्ठ आहे, मला त्यांची आज्ञा पाळावी लागेल. म्हणजे मग तुम्ही मदत नाही करणार आम्हाला? मदत कोण म्हणतं नाही करणार? मदत करणार. पण बलराम दादा जर म्हटले अर्जुनाबरोबर युद्ध कर तर मग युद्धाला तयार होईल. आता भगवंताचं बोलणं काही लक्षात येईना, पण भगवान हुशार, चतुरातू शुरो म्हणे. आणि भगवंताने एक त्यांना वाट करून दिली. म्हणजे सुभद्रा, जसं बलराम दादा तुझ्या प्रेमाच्या विरोधात आहे तसं रुक्मिणीच्या सुद्धा तिचा भाऊ प्रेमाच्या विरोधात होता. मग आता मार्गदर्शन तुला कोण करेल या संकटातून? रुक्मिणी माताच करेल. मग जसं रुक्मिणी मातेनं आपल्या अंबिकेची पूजा केली तसं लग्नाच्या अगोदर आपल्याही परिवारामध्ये पूजा करण्याचा विधी आहे. तू पूजा करायला निघून जा. आणि अर्जुनाला सांगितलं, संन्यासी तो होनी जनी, तू त्या मंदिरात जाऊन बस. आणि सुभद्रेला जाताना सांगितलं, फक्त मंदिरात गेल्यानंतर रथ तू चालवायचा, एवढं फक्त माझं ऐक, बाकी काही ऐकू नको. अर्जुनाच्या हातात लगाम द्यायचा नाही, रथ तू चालवायचा. झालं. सुभद्रा माता पूजा करायला निघून गेली. आता अर्जुनाची भेट झाली आणि भगवंतांनी सांगितलं होतं थांबायचं नाही, निघून जायचं. परस्परावर शुद्ध प्रेम आहे. देवाच्या मनात होतं की आपली सुभद्रा भगिनी अर्जुनालाच द्यावी, योग्यच वराला योग्य वधू दिली पाहिजे.
तरच त्यांचं कुटुंब चांगल्या प्रकारे राहत असतं. म्हणून आदौ कुलम परीक्षेत, अगोदर कुल बघावं, विद्या, वय, धन, शील हे सगळं बघून विवाह करायचा असतो. देवाच्या मनात होतं की अर्जुन हा सुयोग्य वर आहे. आणि मग ते जेव्हा रथातून निघून गेले तेव्हा तिथला एक पहारेकरी धावतच आला बलराम दादाकडे. घात झाला. काय झालं? अहो, जो संन्यासी तुम्ही आपल्या महालात आणला होता, ते संन्यासीने आपली सुभद्रा माता पळून नेली. बलराम दादा भगवान कृष्णाकडे आले. कन्हैया, घात झाला म्हणे ते संन्यासी असाने गेला असं मला वाटलं नव्हतं. भगवान म्हणाले, मी तुम्हाला म्हणलो होतं अगोदरच आणू नका म्हणून, पण तुम्ही आपल्या महालापर्यंत घेऊन आले. झालं काय? म्हणजे त्या संन्यासी पुरुषाने आपल्या भगिनीला पळवून नेलं. खरंच? बलराम दादा म्हणाले, मी तुला खरं सांगतो, तुला अजून काहीच वाटत नाही? अरे, तुझे भाऊ स्मरण पावले पाहिजे युद्धासाठी, प्रतिशोध घेण्यासाठी. भगवान म्हणाले, पण शहानिशा केली पाहिजे. असा चुकीचा आवेशामध्ये निर्णय काहीसुद्धा होऊ शकतं. हे कोणी पाहिलं? तुम्ही पाहिलं दादा? म्हणे, मी नाही पाहिलं. सैनिकाला बोलवलं. तो पाहिलं का? म्हणे, हो. काय झालं? म्हणे, त्या संन्यासी महापुरुषाने सुभद्रा मातेचं अपहरण केलं. खरंच? म्हणे, हो खरंच. रथ कोण चालवत होतं? म्हणे, संन्यासी तर मागं बसले होते. आणि सुभद्रा मातेने रथ चालवला. दादा, मी तुम्हाला हे सांगतो, संन्यासी महापुरुषाने अपहरण नाही केलं, सुभद्रा मातेने संन्यासीला अपहरण केलं. संन्यासी महापुरुषाला घेऊन गेले. याचा अर्थ तुम्ही तिच्या मनाच्या विरुद्ध लग्न करत होते. या भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाच्या बाबतीमध्ये स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य तेव्हा होतं. म्हणून तर सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, दमयंती स्वयंवर. स्वयंवर म्हणजे स्वतः आपल्या आवडीचा पती निवडायचा, पण त्याच्यामध्ये अटी असायच्या बरं अगोदर. असं विनाकारण नाही ते पाहिला डीपी आणि लगे लग्न, असं नाही. असं नाही त्याच्यामध्ये. हल्लीच्या काळात असं नाही ते. आणि नेमके आपले फोटो डीपीचे ना फार चांगले असतात. खरं तर लग्नामध्ये आधार कार्डावरले दाखविले पाहिजे. पाहावेशी वाटत नाही ते फोटो, ते खरे फोटो असतात. पण अटी काय असायच्या? जानकी मातेच्या सोबत लग्न करायचं असेल तर शिवधनुष्य उचलायचं, आणि द्रौपदी मातेबरोबर लग्न करायचं असेल तर चक्राला लावलेला जो मासा आहे त्याचं प्रतिबिंब खाली पाण्यात पाहायचं आणि डोळ्याचा वेध घ्यायचा. एवढी तयारी असेल तर लग्न. त्याला म्हणतात स्वयंवर. म्हणजे अगोदर वराची पात्रता बघायची आणि मग लग्न करायचं. सुभद्रापती शब्द वापरला. जसं पती आणि पतीचं प्रेम शब्दात सांगता येत नाही, तसं देव आणि भक्ताचं प्रेमसुद्धा शब्दात कथन करता येत नाही. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निरवचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. पण तरी सांगा ना देवा, तुमचं आणि भक्ताचं प्रेम कसं आहे? मग देवाने उपमा दिली एक. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. हेची म्हणजे चकाराने. एवढीच फक्त उपमा देता येऊ शकते, बाकीची कोणतीच देता येत नाही. तया एकवटलिया, एकवटलं म्हणजे काय? एकत्र झालेलं. केव्हा देव आणि भक्त यांचं ऐक्य झालेलं आहे, त्याला म्हणतात एकवटलिया प्रेमा. अशा ऐक्य स्वरूप प्रेमावर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्वरूपाने अभेद आहे आणि कल्पित रूपाने देह आहे, तोपर्यंत भक्ती आहे. म्हणून थोडासा भेदही आहे, पण भेद कल्पित आहे आणि स्वरूपाने मात्र अभेद आहे. कारण देवाची माया उपाधी बाजूला सारली आणि जीवाची अविद्या उपाधी बाजूला सारली, म्हणून यांचं नित्यसिद्ध ऐक्य आहे. तया एकवटलिया प्रेमा, असं एकवटलेलं ऐक्य भावाला प्राप्त झालेलं प्रेम. आणि या प्रेमाची पाड म्हणजे योग्यता. काय योग्यता आहे? आणि त्या योग्यतेसाठी उपमा पाहिजे. उपमा हा अलंकार आहे. त्या उपमा म्हणजे काय? सादृश्य प्रतिपादन केलं जातं, ज्यामध्ये समानता सांगितली जाते. जसं की एखादा व्यक्ती जर धाडसी असेल, पराक्रमी असेल, आपण काय म्हणतो सिंहाप्रमाणे हा पराक्रमी आहे, तर त्याच्या पराक्रमाला उपमा कोणाची दिली? सिंहाची. तर सिंह एकदा वनात आला की मागं पाऊल टाकतच नाही. तो किती मोठा हत्तीचा कळप जरी असेल तर माघारी फिरत नाही. तसं सादृश्य दाखवण्याकरता जरी पाडे पाहीचे उपमा, त्याचं आणि आमचं
जे एकवटल्य प्रेम आहे, ऐक्य प्रेम, त्या प्रेमाची तुलना करून जर उपमा द्यायची ठरली तर एकच देता येईल. कोणती? मी देह तो आत्मा हेची होय. एवढीच उपमा आहे. त्यातला बारकावा किती गोड आहे बघा ना. वास्तविक परमात्मा सगळ्या जगाचा आत्मा आहे, सर्वांतर्यामी आहे. सगळ्या जगाचा आत्मा कोण? परमात्मा आहे. आणि तो परमात्मा काय म्हणतो? भक्त माझा आत्मा आहे आणि मी देह आहे. जसं देहामध्ये जर जीवात्मा नसेल तर देहाला किंमत राहत नाही, तसा मी देहरूपाने आहे आणि भक्त माझा आत्मा आहे. जर भक्त मला मिळाला नाही तर माझ्यामध्ये काही किंमत राहणार नाही. म्हणून ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे. अशी किती प्रेम आहे देवाचं. सर्वात जास्त प्रेम कोणावर असतं? आपलं आपल्यावरच प्रेम असतं सर्वात जास्त. प्रसंगाला आपण धनावर प्रेम करतो, पण धनापेक्षा मुलावर जास्त करतो. मुलगा प्रतिकूल निघाला तर जाऊ द्या, मुलाला सोडून द्या, आपण आपल्यावर प्रेम करतो, शरीरावर. शरीरापेक्षा इंद्रियावर प्रेम करतो. माणसं डोळ्याला वाचवतात बघा, कारण इंद्रिय आहेत ते. इंद्रियापेक्षा प्राणाला वाचवतात. डॉक्टर म्हणले तुमचा हात काढावा लागेल मनगटातून, तो खांद्यातून काढा पण मला वाचवा, म्हणजे माझा प्राण रक्षण करा. आणि प्राणापेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम आहे. प्राणात आत्मा प्रिय पराहा, इयम आत्मा परानंदहा, परप्रेमास्पदम यतः. सर्वात जास्त प्रेम आपल्यावर असतं. प्रसंगात म्हणतो मनुष्य माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, नाही, आपल्यावरच प्रेम जास्त असतं. ज्याच्यावर जास्त प्रेम असतं ते आनंद स्वरूप असतं. भगवान म्हणतात माझं माझ्यावर नाही प्रेम, माझ्या आत्म्यावर माझं प्रेम आहे आणि माझा आत्मा भक्त आहे. मी देह तो आत्मा हेची होय. एवढीच उपमा देता येईल. महाभारत युद्धामध्ये युद्धाला प्रारंभ होणार ना, तेव्हा धर्मराज म्हणाले देवाला, देवा आमच्या अर्जुनाचं तेवढं रक्षण करा बरं. भगवान म्हणाले काय संबंध? अर्जुनाचा तुमचा संबंध काय? म्हणजे माझा अर्जुन लहान भाऊ आहे, लहान्या भावावर माझं एवढं प्रेम आहे. देव म्हणले तुझं फक्त एकच नातं आहे तर तुला एवढी काळजी. आता माझे नाते ऐक म्हणे किती अर्जुनाच्या बरोबर. अर्जुन माझा आते भाऊ आहे, पहिलं नातं. दुसरं नातं माझा मित्र आहे. तिसरं नातं माझा शिष्य आहे, शिष्यस्तेहम. चौथं नातं मेवना आहे, सुभद्रापती. पुढचं नातं सांगू का? हा माझा जावई आहे. 14व्या अध्यायात ओवी आहे. भगवान म्हणतात माझी प्रज्ञा वक्तृत्व नावाची कन्या आहे आणि ती कन्या मी तुला अर्पण केली. मग म्हणेगा प्रज्ञा कांता ओजवली आजी वक्तृत्वाता, जे बोला एवढा श्रोता जोडला अशी. जर तुला एक नातं असताना एवढी काळजी असेल तर माझे अर्जुनाबरोबर एवढी नाते आहे. तव भ्राता मम सखा, तो माझा मित्र आहे, शिष्य आहे, भाऊसुद्धा आहे. त्यामुळे अर्जुनाच्या रक्षणाविषयी काळजीच करू नको. कदाचित मी प्रसंगाला शस्त्र धारण करेल अंगावर, दुसऱ्याची शस्त्र अस्त्र अंगावर घेईल, झेलील मी, पण अर्जुनाचं रक्षण करेल. म्हणून देवाचं प्रेम आहे ना, पायिक पाठीशी घाताला आपण पुढा राहिला. कारण देवाला वाटलं हे कर्ण, दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे महारथी आहे आणि यांचे घातक अस्त्र आणि शस्त्र आले तर माझा अर्जुन सुरक्षित राहावा आणि प्रसंगी मला वेदना व्हावी. प्रेम आहे प्रेम. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, हे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. देवा म्हणतात जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे, बोलिले गुण समुद्रे, त्रिभुवनैक नरेंद्र संजय म्हणे. देवाला 3 प्रकारचे विशेषण दिले बरं. वैकुंठ गुरुवारी गुलेबाव म्हणायचे बुवा संजय हे ज्ञानोबाराच्या आवडते आहे. पण श्लोकात कुठं संजय म्हणे आहे का? नाही. संजय म्हणे श्लोकामध्ये नाही, पण ज्ञानोबाराय आणतात, कारण भक्तावर प्रेम आहे. ज्ञानोबाराचं प्रेम आहे संजयावर. प्रसंग जरी नसला तरी पण संजय असं म्हणे, असं म्हणून ज्ञानोबाराय स्मरण ठेवतात त्यांचं. ऐसे असं कोण म्हटलं? मी देह आहे आणि तो भक्त माझा आत्मा आहे. एवढीच फक्त उपमा देता येईल असं म्हणणारा सामान्य नाही. ऐसे भक्त हा चकोर आहे, चकोर.
आणि त्या चकोराला आनंद प्रदान करणारा चंद्र म्हणजे श्रीकृष्ण चंद्र आहे. जगातले सगळे भक्त चकोर आहे. आणि भगवंताच्या स्वरूपातून पाझरणारा ज्ञान अमृत हाच एक प्रकारचा अमृताचा वर्षाव आहे. आणि त्या वर्षावाने वर्षाव पाझरला की त्या अमृत कण वेचणारे सगळे भक्त चकोर आहे. ऐसे भक्त चकोर चंद्रे, चंद्र आहे परमात्मा. बोलिले गुण समुद्रे, सगळ्या गुणांचा समुद्र आहे. 6 गुण महत्त्वाचे. ऐका यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेथ. सगळ्या गुणांचा समुद्र अथांग गुण आहे देवाकडे. त्या गुणांचा समावेश 6 महत्त्वाच्या गुणामध्ये केला. षड्गुण म्हणतात त्याला. षड्गुण ऐश्वर्य हे भगवंताचं ऐश्वर्य आहे. या सगळ्या गुणांचा समुद्र आणि सगळ्या त्रिभुवनाचा एकमेव नरेंद्र म्हणजे राजा. एकमेव नरेंद्र शब्द नरानाम इंद्र हा. त्रिभुवनातल्या सगळ्या नरांचा राजा. स्वर्गाचा राजा वेगळा आहे, पाताळातला राजा वेगळा, मृत्यूलोकातले तर अनेक राजे आहे. पण हे सगळे राजे कायमचे राहणारे नाहीत, हे जाणारे येणारे आहे. स्वर्गातला 100 यज्ञाचं पुण्य संपलं की राजीनामा. त्याला मी देणार नाही, द्यावा लागतो. मग आता या पुण्याचे पावटी सरे सवे बरखास्त होता, नाही तर मग सवेचे इंद्रपणाची ओटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यूलोका. या सगळ्यांच्या राज्यामध्ये पुण्याचा भाग आहे. पण त्रैलोक्यातला एक राजा असा आहे जो कायमचा आहे, कायम अखंड राजा आहे. तो त्रिभुवनैक नरेंद्रे संजय म्हणे. संजय जे म्हणतात असा त्रैलोक्याचा राजा भगवान परमात्मा जो गुणांचा समुद्र आहे आणि भक्त स्वरूप असणाऱ्या चकोराला आनंद प्रदान करणारा हा चंद्र. काय म्हटले? असं म्हटले की तो भक्त माझा आत्मा आहे आणि मी देह आहे. एवढी उपमा देता येईल. त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये प्रेमात जे भाव आहे, या प्रेमासाठी फक्त एवढी योग्यतेने उपमा देता येईल. असं म्हटल्यानंतर भक्तराज अर्जुन हे श्रवणच करत आहे. आणि ते श्रवण करत असताना मागच्यापेक्षा जास्त अर्जुनाची आवड वाढली हे देवाला कळालं चेहऱ्यावरून. तो भाव आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.